राखीव खेळाडू पाठवायचा आहे. प्रणय कोळी बॉलर नेम रवी यादव. एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी या. रवी यादव आहेत आणि बॉलर रवी यादव. पहिला बॉल पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय मॉन्टी सर यांचा. वाईड एका अवांतर धावेने सुरुवात होते. पहिला बॉल रवी यादवचा डाव्या यष्टी बाहेरचा. अवांतर धाव घोषित केले. स्ट्राईकला अश्विन पावसकर, नॉन स्ट्राईकला प्रकाश सिंग. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सायंकाळच्या सत्रामधलं सी गटातील हा दुसरा सामना आपण पाहतोय, ज्या ठिकाणी रवी यादव गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला अश्विन आणि पुल करायला गेलेत. बॅटची एज घेऊन बघूया रनआउटची संधी मिळते. जोपर्यंत रवी यादव आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कलेक्ट करतोय. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या 2. पहिला बॉल वाईड. मेहमूद सर देखील आलेले आहेत, मेहमूद शेख. आणि निश्चितपणे मेहमूद यांच्याबद्दल आपण मगाशी देखील मी म्हटलं गौरांग यांना की एक लेजेंड क्रिकेटर आहेत. निश्चितपणे मोठमोठ्या स्पर्धा 90च्या दशकातील, त्यानंतर 2000 ते 2010-15 चिरला या ठिकाणी अर्नाळ्याच्या स्पर्धेमध्ये केलेला त्यांचा परफॉर्मन्स, वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. आणि ज्या पद्धतीने नरेश पापे असेल, चावला, त्यानंतर चंदू, त्यानंतर आपण पाहिलं तर मेहमूद, मंदार गरुडे, सर्वांचं एक जबरदस्त योगदान बंड्या बॉयसाठी देखील त्यांनी दिलेलं आहे. आता मात्र पायातला बॉल होता, चांगला सरळ बॅटने खेळून काढला प्रकाश सिंगने. यावर्षी बोरिवली प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगली कामगिरी आहे प्रकाश सिंग यांची. आणि जयंबे 7-7 ज्या वेळेस खेळतो त्यावेळेस या खेळाडूंचा एक वेगळा खेळ प्रेक्षकांना नेहमीच पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती करतोय, रजिस्ट्रेशन केलेले आहेत, मात्र अजूनही सर्व खेळाडूंना विनंती राहील उत्तर मुंबईतील दहिसर ते मालाड, मग ते पश्चिमेला आपण मड, नवानगर, पातवाडी, एरंगळ, आक्सा, भाटी सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. खेळाडूंनी तुम्हाला संधी मिळणार आहे खेळण्यासाठी. एक स्वप्न निश्चितपणे आपल्या उत्तर मुंबईमध्ये स्टेडियम बनवण्याचं आहे. आदरणीय सन्मान्य गोपाळ शेट्टी साहेब ज्यांच्या संकल्पनेतून आपण हा संपूर्ण मान्सून कप 2025 आणि नॉर्थ मुंबई युवा लीग, रॉयल लीग आपण जी पाहत आहोत, यासाठी फार मोठे योगदान त्यांचं आहे. आणि उद्यान सम्राट म्हणून देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ तयार केलेलं आहे. पुढचा बॉल प्रकाश पुढे आले, सरसावत निश्चितपणे पाहिलं होतं. बॉलची लेंथ ओळखली, त्यानंतर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, जागा बनवली आणि एका धावेने धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 5. धावसंख्या 5. स्ट्राईकला अश्विन पावसकर गोलंदाज आहेत, ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत. एक सुंदर अशी गोलंदाजी रवी यादव, ज्या प्रकारे वाईड नंतर चांगले 4 बॉल टाकलेले आहेत आपण पाहिलेत. आता मात्र फक्त डिफेन्स, मात्र डिफेन्सला देखील ज्या पद्धतीने खेळून काढलेला आहे, कारण अश्विन पावसकर यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, एक चांगलं टॅलेंट आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये धावसंख्या 6. आदरणीय उत्तर मुंबई विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे स्वप्न आहे आपल्या उत्तर मुंबईमध्ये स्टेडियम बनवण्याचं, ते निश्चितपणे आपण पूर्ण करणार आहोत. आणि यासाठी सर्वांना विनंती आहे, रजिस्ट्रेशन करा, स्पर्धेमध्ये सहभाग घ्या. आता मात्र या चेंडूला पुल करायला गेले. पहिल्यांदाच बॉलर यायच्या अगोदरच पॉपिंग क्रीजवर थोडेसे बॅकफुटला गेले होते, शफल केलं होतं. चेंडूला जागा बनवून ऑन साईडला खेळायचं होतं आणि चेंडू मिळत नाहीये. षटक क्रमांक 1 समाप्त होते. धावसंख्या 6. आफ्टर फर्स्ट ओव्हर हॅज बीन कंप्लीटेड 0 विकेट फॉर द लॉस ऑफ 0 विकेट. रन संख्या 6. प्रणय कोळी, सौरभ सिंग चिचा, स्वतः चेतन, रवी यादव या सर्वांना आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येक ओव्हरनंतर कुठल्या प्रकारची टीम मिटिंग घेऊ नका. विशाल नाईक सर, मॉन्टी सरांना विनंती राहील की आपण देखील थोडं पुश करा. एका बाजूला फिरोज यांना देखील आपण पाहतो, पठाणवाडी क्रिकेट लीगसाठी ज्यांचं योगदान आहे, असे शिफा स्ट्रायकर्स म्हणून देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना, खेळत असताना, आज स्वतः देखील आपण खेळताना पाहतोय फिरोज यांना. मेहमूद भाई देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित. मगाशी जे मी म्हटलं की जे दिग्गज संघ होते, राहुल 11 असेल, मॅटलेस असेल, राजपूत 11 म्हणजेच अमृत 11, बंड्या बॉईज, नर्मदा अर्जुन, त्याचप्रमाणे या वर्सोयामधील चाफा गल्ली, त्याचप्रमाणे सिने माधव
ज्या संघ मडमधले काही टीम्स होत्या आणि या सर्व वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचं योगदान सर्वच लेजंड क्रिकेटर मुंबई उपनगरातील आणि विशेषतः उत्तर मुंबईतील बिपिन जटाकिया सर असतील, त्याचप्रमाणे जयेश दादरकर सर, आपण कमिटी सिलेक्शन कमिटीमध्ये पाहतोय भरत वाघेला सर, व्यासपीठावर या ठिकाणी आपण पाहत आहोत संतोष बंड आहेत, बंड्या बॉईजसाठी योगदान देणारे मेहमूद आहेत. पुढचा बॉलर आपण पाहतोय जो गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिलाच बॉल सत्यम याचा. बॉलर सत्यम दुसरं षटक घेऊन पहिलाच बॉल डॉट. आता निश्चितपणे पाऊस गेल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन इनिंग सुरू करावी लागेल. अश्विन स्ट्राईकला, गोलंदाज सत्यम. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, सुंदर स्कीट होते बॉल, गुडल्यांतरून बॉल छान पद्धतीने उसळी देखील घेतोय आणि थोडा जास्त स्पीड आता आपल्याला पाहायला मिळू शकतो. सत्यम खूप चांगल्या प्रकारे यूज करतोय आपल्या खांद्याचा वापर आणि ज्या पद्धतीने खेळपट्टीचा देखील त्याला फायदा मिळतोय, ज्या प्रकारे उंची आहे त्याला लाभलेली. पुढचा बॉल सत्यमचा. हा ॲक्शन आणि रनआउटची संधी मिळणार का, जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी जाईल आणि खेळाडू बाद अश्विन पावसकर. एक निर्णायक खेळाडू. संघ जयंबे 77 या संघाचा पहिला मोठा धक्का अश्विन पावसकरच्या रूपामध्ये. ऑन द राईज, ऑन दी अप वरती खेळायला गेलाय. निश्चितपणे बॉल बॅटला लागला, मात्र नेटला लागून खाली आला. तोपर्यंत जो एक शॉट मिडॉनला, सिली मिडॉनला खेळाडू होता, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि आता ऋषिक वडगामा उर्फ जिमी, न्यू बॅट्समन ऋषिक वडगामा, नवीन बॉलर सत्यम. ग्लेन मैती देखील आहेत व्यासपीठावर. वेगवेगळ्या खेळाडूंना आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये. युवक प्रतिष्ठानकडून ग्लेन मैती खेळले. नवीन बॅटर ऋषिक वडगामा, जो नॉन स्ट्राईकला ऋषिक उर्फ जिमी. गोलंदाज तयार होतोय सत्यम. तू प्रकाश. ओ शरीरावर थोडे बॅकफुटला गेले आणि या ठिकाणी खूप आगळ्या वेगळ्या प्रकारे ऋषिक वडगामा बाद झालेले आहेत. ते म्हणजेच रनआउटच्या रूपामध्ये. ज्यांच्याकडनं अपेक्षा होती निश्चितपणे, अनुभव खूप चांगला आहे टर्फचा ऋषिक वडगामा उर्फ जिमी यांच्याकडे. बघा दोन्ही बॉल जर आपण पाहिलं तर प्रकाश बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने खेळायला गेल्याने तिथे चूक झाली आणि चुकीला माफी नाही. नवीन बॅटर आता आपण पाहत आहोत जयंबे 77 या संघाकडून. बॅटर नेम नवीन बॅटर आता आलेले आहेत, युवा खेळाडू आहे निनाद. पुढचा बॉल सत्यमचा निनादसाठी. अप्रतिम. म्हटलं होतं की उंची छान आहे, हाय आर्म ॲक्शन आहे. रिलीज बॉल गेल्यानंतर राईज होतोय सत्यमचा बॉल. काही निवडक आपण बॉलर पाहिलेत आज दिवसभरामध्ये ज्यांना संधी मिळते, कारण बॉल पिचिंग केल्यानंतर ज्या प्रकारे हिट करतोय बॉल आणि त्यानंतर बाउन्स होतोय, त्यामुळे एक चांगली गोलंदाजी सत्यमकडून. पुढचा बॉल हा देखील मात्र जास्त बाहेर, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आणि पंचांचा इशारा वाईड. एका अवांतर धावेने आत्ता मात्र धाव फलक थोडासा हलता होतोय आणि पुढे सरकते. धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स इन द सेकंड ओव्हर. गुड बॉलिंग. He has been doing good job still now in the second over. Satyam. Oh, there is a no clue whatsoever. खूप चांगली गोलंदाजी आणि षटक क्रमांक दुसरा समाप्त. धाव संख्या 7. या ठिकाणी चेंडू यांना देखील आपण पाहतोय नवीन खेळाडूंना तयार करतायत. मेहराजी आणि चेंडू मेहराजी हे देखील आपण यांना पाहतोय या नवीन खेळाडूंचे. आणि डॉन बॉस्कोचे कोच म्हणून देखील श्रीकांत आपटीकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 2 ओव्हर नंतर धाव संख्या 7. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॉलर आणि बॉलर नेम प्लीज. उमेश. ओके दिनेश. तर नवीन गोलंदाज येत आहेत दिनेश. स्ट्राईकला बॅटर आहेत प्रकाश सिंग, नॉन स्ट्राईकला आहेत निनाद.
दिनेश तरे. तर दिनेश तरे गोलंदाजीसाठी सज्ज. मगाशी थोडंसं आपण पाहिलं होतं की पावसाच्या सरी होत्या, मात्र आता पुन्हा एकदा ऊन आलेलं आहे, त्यामुळे ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. दिनेशचा पहिलाच बॉल ऑफ कटर, फार दुरून फिरवलेला बॉल, खूप छान पद्धतीने आतमध्ये घेऊन आलेत. ऑफ कटर ॲक्शन रिप्ले ज्या वेळेस आपण पाहिले त्यावेळेस काही खेळाडूंना आपण निश्चितच फलंदाजांवरती आघात करताना पाहिलेला आहे. एक डॉमिनंट परफॉर्मन्स काही खेळाडूंनी केला आज. वीर बहादूर, मात्र वीर बाबू, सिद्धेश्वर बॉईज ज्या गोलंदाजाने अप्रतिम, रिद्धेश गुरव, कोणी विसरू शकत नाही, आकाश आल्वे, सिद्धेश्वर बॉईज. आता मात्र ऑन दी अप ओव्हर पिच चेंडू हाफ फॉली बनून ऑन दी अप लॉफ केला होता चेंडू. एक धाव संख्या 8. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. सुरुवातीला सामना जय अंबे 77, जय अंबे 77 वर्सेस टीम आपण पाहतोय मुंबई किंग्स. या दोन संघांमध्ये पुढचा बॉल दिनेश तरे, खूप दूरवरून शॉर्ट बॉल, रनआउटची संधी, रनआउट मिळणार का नाही, दोघंही पाहत राहिले. एकाने तरी बॉल कलेक्ट करणं गरजेचं होतं. 22च्या रूपामध्ये, 22च्या रूपामध्ये धाव संख्या टोटल पाहायला मिळते ती म्हणजेच 9 ना प्रियम. तर धाव संख्या 9, 2.3. 30 षटक मार्गस्थ. अजूनही अशात कधी 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला बॅटर प्रकाश थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहायला मिळतोय, कारण जर पाहिलं तर निनाद अजूनही कुठल्या प्रकारे यश. आता मात्र व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग प्रकाश सिंग. each and every ball really looking on the onside and now the stage जिस प्लेटफॉर्म पर वो तैयार थे और वही गेंद मिली और बेहतरीन स्ट्रोक, 4 रन. विनायक है कि निनाद है? ये निनाद नाव है ना, निनाद. आगे निकलकर जगह बनाई. व्हाट अ शॉट, just using the pace of the bowler, making the room on the offside, and what a strike. Back to back boundary for Prakash Singh. धाव संख्या आपण पाहतोय टोटल 17. लास्ट बॉल टू गो. श्रीकांत आपटीकर यांना विनंती रहेगी, धर्मेश आप भी यहां पर हमारे कॉम्बॉक्स में आइए. जो नॉन स्ट्राइकर बैटर है उनका नाम, आता जर चौकार आला तर 1000 रुपये धर्मेश कडून. आणि आता मात्र नाही बाद, चौकार मारला तर आणि त्याच वेळी चूक. श्रीकांत जो बॅटर आहे चष्मेश, आपण स्पेक्स वाल्याचं नाव विनायक की निनाद? निनाद आहे. स्कोरर आपण थोडस चुकीची दुरुस्ती करा. सिलेक्टरना आम्ही सांगतोय बॅट्समन जो अगोदर आपण स्पेक्स वाला पाहतोय त्याचं नाव निनाद आहे. फक्त इकडे स्कोरर तुम्ही थोडंसं नावामध्ये बदल करा. विनायक आपण पाहतोय स्क्रीनवर, तो निनाद आहे खेळाडू. तर नवीन बॅटर बघूया आता निनाद बरोबर कोण आलेला आहे. बैटर नेम नॉन स्ट्राइकर बैटर प्लीज धर्मेश जी आप यहां पर आओ. एक एक्स्ट्रा खिलाडी बॅट्समनचं नाव आम्हाला लवकरात लवकर सांगा, थोडं वेट करा. तर नवीन बॉलर येतोय उमेश आणि बॅटर आहे अनिकेत आणि बॉलर सत्यम आहे. सत्यम चौधरी गोलंदाजीसाठी येतोय. सत्यम चौधरी आणि बॅट्समन ज्याचं नाव आहे उमेश. सिलेक्शन कमिटीला सांगू इच्छितो, स्ट्राईकला बॅटर जो आलेला आहे ज्याचं नाव आता आहे उमेश आणि ज्याने स्ट्रोक खेळला त्याचं नाव निनाद आणि बॉलर आहे सत्यम यादव, नॉट सत्यम चौधरी. सत्यम यादव ज्याने ऑलरेडी पहिली ओव्हर टाकलेली आहे. तर बॉलर सत्यम आहे आणि डावखुरा बॅटर ज्याचं नाव आहे उमेश. खाली राहतोय बॉल, पॉइंटला खेळायचा होता, कव्हरला लॉफ करायचा होता. दोन्ही खेळाडू जवळ आहेत. शॉर्ट सिली मिड ऑन, शॉर्ट सिली मिड ऑफ. मात्र थोडंसं कव्हर, एक कॅचिंग पोझिशन, त्यामुळे मोठी जबाबदारी जय अंबे 77च्या या फलंदाजावर राहील. नाव आहे उमेश. सत्यम बघूया, सत्यम यादव अप्रतिम पहिलं षटक आणि पुन्हा एकदा सत्यम तयार होते. पुढचा बॉल
आणि या चेंडूवर खेळाडू तिथे तयार आहे बघा, या स्ट्रोक साठी तयार आहे आणि तो तयार आहे याचं कारण मुळात गोलंदाजाने टाकलेला चेंडूचा टप्पा आहे. धाव संख्या आपण या चौथ्या षटकामध्ये 18 पाहतोय. गोलंदाज सत्यम यादव ऑन साईडला आपण पाहतोय. श्रीनिवासन आहे, श्री तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीने. हो पुन्हा एकदा डॉट. कुठल्या प्रकारे जर पाहिलं तर पुढे येऊन डावा पाय पुढे काढला होता फ्रंट फुटला ड्राईव्ह करायला, मात्र नंतर लेन थोडी मागे खेचली आणि त्यानंतर बॉल बाहेर निघतोय. कारण ऑलरेडी खेळपट्टीवर टर्फवर बॉल पडण्या अगोदर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे बॉल पडल्यानंतर स्किट होत आहे, जास्त जोरात स्पीड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी देखील सामन्याचं गणित बदललं, ज्यावेळेस चेस करत होते टीम क्रिकेट लवर्स आणि त्यावेळेस देखील असंच घडलं. ज्यावेळेस बॅटवर बॉल चांगले यायला लागले. पुढचा बॉल सत्यम यादव याचा. संधी रनआउटची मिळणार का, मात्र दोघेही खेळाडू स्ट्राईक रोटेट करतायत. एक धाव मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. टोटल 19. षटक क्रमांक 4 आणि यानंतर शेवटचं निर्णायक षटक आपण पाहणार आहोत. बघूया ओवर मधले प्रियम. अब तक इस ओवर की गेंदें अगर देखा जाए तो निश्चित तौर पर अच्छी गेंदबाजी हो चुकी है. 4 बॉल हो चुके हैं. अगली गेंद नहीं, ज्यादा एफर्ट और ये देखिए क्या हुआ. अच्छे खिलाड़ी आउट. उमेश ने अपना विकेट गंवाया. जिस उमेश को वहां पर रुककर बल्लेबाजी करने की जरूरत थी उन्होंने अपना विकेट गंवाया और निनाद वहां पर खड़े रहे. हालांकि ज्यादा एफर्ट लगा रहे थे सत्यम यादव और गेंद अंपायर का इशारा ऑलरेडी 1 बाउंस का है. वाइड तो दे दिया है लेकिन 1 बाउंस भी दे दिया है, तो निश्चित तौर पर कंट्रोल भी आवश्यक है. आज सुबह से बहुत सारे ऐसे खिलाड़ी हमने देखे. बोरली बॉयज, महादेव ये टीम हो, शुभम जो युवा खिलाड़ी है, और इसके पहले भी हमने देखा था सत्यम जिस तरह की गेंदबाजी करे, लेकिन जो गेंदबाज अनुराग पांडे जिनका स्पीड हमने देखा था, तो ये सभी खिलाड़ी ऐसे जिनके पास कंट्रोल भी आवश्यक है. स्पीड तो है लेकिन कंट्रोल आवश्यक. अगली गेंद ऑन दी अप. फिर एक बार रूम नहीं, लेकिन सीधे बल्ले के साथ सामने खेला हुआ स्ट्रोक था. जब तक नेट पर लगकर गेंद वहां पर नीचे आती हुई और 1 रन के साथ अब ओवर की समाप्ति. 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 20 रन. नए बैटर का नाम देखिए, आप यहां पर आए, वहां दूर से मत कहना कि इस टीम का खिलाड़ी का नाम ये है वो है. आप यहां पर आइए और कंपलसरी आपको यहां पर बैठना है. एक्स्ट्रा प्लेयर आप दूर नहीं जाना है, कंपलसरी आपको यहां पर आना है. बैट्समैन नेम इसके पहले सत्यम यादव. थोड़ा वेट कीजिए अंपायर, थोड़ा वेट कीजिए अंपायर. सत्यम यादव, लेकिन बैट्समैन का नाम नॉन स्ट्राइकर एंड पर. देखिए एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी यहां पर आवश्यक है. बॅट्समनचं नावच अजून कळलं नाही की नॉन स्ट्राइकला उभा कोण आहे. बघा धर्मेश भाई, आप भी आए थे, श्री भी आए थे, अभी अश्विन भी आए थे, लेकिन कंपलसरी आप एक यहां पर आइए. देखिए अच्छा टूर्नामेंट है, स्टैंडर्ड टूर्नामेंट है, तो बिल्कुल कहना चाहूंगा मैं. तो नितिन नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक पर निनाद, और ये गेंद प्रणय की लेग स्टंप पर, और एक विकेट का पतन. बिल्कुल विकेट, खिलाड़ी आउट. देखिए निनाद ने 2 अच्छे खिलाड़ी, पहले तो उमेश जैसा बाएं हाथ का खिलाड़ी आउट, अब नितिन भी आउट. तो एक ही गाना चल रहा है, तू चल में आया. अजय रांजणे उर्फ बाबू, अजय बाबू रांजणे, आपण लवकरात लवकर मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रणय कोळी, नीना साडी, आणि बघूया पंचांचा इशारा काय येतोय.
लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. बंदर पाखाडी या गावातील असा खेळाडू ज्यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव अक्षरशः सुंदर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवलेलं आहे. मुंबई प्रीमियर लीगचं दुसरं पर्व गाजवलं. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटचा धमाका गाजवतोय. ग्लेन वैती, विवेक भंडारी, प्रणय कोळी बंदर पाखाडी गावासाठी. आणि तोच प्रणय सज्ज होते. स्ट्राईकला आता नवीन बॅटर आलेले आहेत. मात्र रनआउटची संधी च्या पद्धतीने खेळाडू बाद होते तो म्हणजेच बघा या बॅट्समनचं देखील आपल्याला नाव कळलेलं नाही. हा बॉलर प्रणय मात्र बॅट्समन आउट कोण झाला आता बघा. 4 बॅट्समन गेलेत. अजूनही तुमचा एक्स्ट्रा प्लेयर इथे कंपल्सरी उभा राहत नाहीये, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. दीव आणि आता कोण आलाय? दीव नंतर आता कोण आलाय? हा दीव आहे, धर्मेश होता. ओके बघा जे काय नाव आहे दीव दमण जे काय पण ते सांगा इकडे. तर दीव आता आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे निनाद आणि गोलंदाज प्रणय. दीव साडी हवेमध्ये मारलेला फटका. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत, एक धाव पूर्ण करतायत आणि अजून एक वही काम चल रहा है. तू चल में आया यही गाना चल रहा है. प्रणय कोळी याला आपण पाहतोय आणि धाव संख्या पुढे सरकते. रनआउट दुसऱ्या धावेसाठी रनआउट. 22 धावा झालेल्या आहेत. दीव बाद नाही, निनाद बाद झालेला आहे. बघा सिलेक्शन कमिटी जयेश दादरकर सर, उमेश मांजरेकर सर आणि भरत वाघेला सर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे प्रत्येक गोलंदाज फलंदाज खेळाडू यांच्यावर त्यांची करडी नजर आहे आणि त्यातून काही सिलेक्शन आपण पाहणार आहोत. अजूनही आमच्या मित्रांना विनंती करेन की रजिस्ट्रेशन करा नॉर्थ मुंबई रॉयल लीग खेळण्यासाठी. बघा सगळेच रनआउट. नक्कीच कळत नाही की कुठे जायचंय. इधर चला में उधर चला, जाने में कहा चला, अरे फिसल गया. अब यहां पर यही चल रहा है. हर एक खिलाड़ी तू चल में आया यही चल रहा है. 1 2 3 4 5 6 खिलाड़ी रनआउट. 4 खिलाड़ी. कौन आउट हुआ? नाम क्या इसका? और जैसे अनिकेत माडिक ने 3-4 रनआउट किए थे वैसे फिरोज भाई यहां पर वो रनआउट कर रहे हैं. विशाल यादव विशाल यादव स्ट्राइक पर तैयार गेंदबाजी करने के लिए. प्रणय कोळी. रन संख्या 23. लास्ट बॉल विशाल यादव के लिए और 1 रन बिल्कुल अब बल्ले के साथ मिला है. रनआउट की कोशिश नहीं होगी क्योंकि 1 रन से संतुष्ट. और रन संख्या टोटल अब देखा जाए 1 बॉल और दोनों टीम के जो टीम्स खेल रहे हैं वहां पर ही रुकना है क्योंकि आपका फोटो सेशन वहां अंदर होगा. इस मैच के बाद आपको वहां पर ही रुकना है. लास्ट बॉल आखिरी बॉल अब देखेंगे हम. रन संख्या 24. राउंड द विकेट और क्लीन बोल्ड गॉन. रन संख्या 24. जीतने के लिए 25 की जरूरत. प्रणय कोळी आपला संघ तिथेच थांबायचा आहे. फोटो काढायचा आहे तुम्हाला. फोटो सेशनसाठी थांबायचं आहे. नहीं उधर उधर कोने में उधर से है क्या उधर? हाँ हाँ
क्या है 25 विनंती राहील मुंबई किंग्स फिरोजभाई श्री प्रणय कोळी सौरभ लवकर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची जास्त वेळ घेऊ नका चेतन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर रे स्पोर्ट्स चालू होणार कसले सुट्टी आहेत 3 कोच आहेत अरे मी हेड कोच आहे मला जाणार हे बंद कर ना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय दीव विशाल नितीन निनाद ऋषिक त्यानंतर अश्विन पावसकर प्रकाश सिंग दोन्ही पंच तयार आहेत मोंटी सर आणि विशाल नाईक चला मुंबई किंग्स लवकर वेळ लावू नका यानंतर आपल्याला क्वार्टर फायनल खेळवायची आहे या अगोदर जर आपण पाहिलं तर क्रिकेट लवर संघ विजयी ठरलेला आहे त्यांना देखील विनंती राहील की आपण देखील चला लवकर बॅट्समन वेळ लावू नका विकेश शर्मा देखील या ठिकाणी आलेले आहेत मड टेनिस क्रिकेट देखील या स्पर्धेचं निश्चितपणे काही व्हिज्युअल्स आपल्याला तयार करतील ज्यांच्या इंस्टाग्रामवर आपण पाहू शकतो खूप चांगले क्रिकेट लवर्स आहेत विकेश शर्मा बंदरपाखाडी गाव आयोजित स्पर्धेमध्ये देखील आणि इतर स्पर्धा जे कव्हर करतात त्यामुळे या देखील सर्व ब्लॉगर्स आणि आपले रील बनवतात त्यांचे देखील आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे कारण ही स्पर्धा आपल्याला मुंबई नॉर्थ मुंबई रॉयल लीग एक वेगळ्या स्वरूपात वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं मानस मनोदय जनसेवक आदरणीय गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून जे स्वप्न आहे आपल्या सर्वांचं उत्तर मुंबईमध्ये एक स्टेडियम बनावं आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ते पूर्ण करायचं आहे यस सर तयार स्ट्राईकला बॅटर तयार होत आहे सौरभ सिंग चिचा नॉन स्ट्राईकला आहेत पहिला बॉल आणि पहिलाच बॉल व्हाट अ शॉट टिपिकल स्ट्रोक ऑफ चिचा सौरभ सिंग च्या बॅट मधून येणारा पहिला चौकार बॅटर नॉन स्ट्राईकला ज्याचं नाव आहे विशाल सुंदर अशी जोडी आहे मुंबई किंग्स गोलंदाज सज्ज होते पुण्याचा प्रकाश सिंग आता मात्र विशाल यादव सॉरी सौरभ सिंग आहे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला विशाल आहे विशाल विमा स्ट्राईकला सौरभ सिंग गोलंदाज प्रकाश सिंग पहिल्या बॉलवर चौकार दुसरा बॉल ज्या पद्धतीने कनेक्ट करायचा प्रयत्न होता होऊ शकला नाही 2 चेंडू धाव संख्या 4 पायामधला बॉल अक्षरशः खेळायला गेले आणि ज्या पद्धतीने विशाल आणि हो सर्व काही घडलंय पहिल्यांदा असं वाटलं होतं की सौरभ सिंग निघाले होते त्यानंतर तिथे थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षण गेलं दीवने थ्रो टाकला त्या दरम्यान अक्षरशः त्या ठिकाणी वाचले ते म्हणजेच विशाल एक आपण म्हणू शकलं असतं की डायमंड विकेट होऊ शकले असते आणि पुन्हा एकदा आपला आवडता फटका एक टिपिकल ऑफ स्टंप शफल होऊन खेळणारा फटका धाव संख्या 1 ने पुढे सरकते टोटल 5 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय एकूण लक्ष्य आहे 25 धावांचं
25 रन्स टू विन. 4 चेंडू, धाव संख्या 5. गोलंदाज सज्ज होतोय. प्रकाश सिंग स्ट्राईकला. विशाल यादव आघाडीचा फलंदाज मुंबई किंग्सचा. आणि शॉर्ट चेंडू होता, फुल करायला गेले. रनआउटची संधी. 1 धाव, धाव संख्या 6. 1 to go. Last ball of the first over. सौरभ सिंग चीचा इज अ स्ट्रायकर बॅट्समन. लक्ष दिले 25 धावांचं. यानंतर विनंती करेन क्रिकेट लवर्स या संघाला, ज्या संघामध्ये आपण मड या परिसरातील कित्येक वेगवेगळ्या संघातून खेळणारे शीतलादेवी बॉईज, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नवानगर. आता मात्र डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू आणि पंच मॉन्टी यांचा इशारा येतो. वाईट. एक अवांतर धाव, धाव संख्या 7. For the loss of 0 wicket. Opening pair still on the crease. Striker batsman Saurabh Singh, non-striker Vishal Yadav and the bowler Prakash Singh. गेंदबाजी कर रहे हैं. 4 बॉल 5 पर खेल रहे हैं सौरभ. अलग विद द कारपेट खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड पर केवल 1 रन मुकम्मल. 1 रन का इजाफा. और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या टोटल अगर बात की जाए तो निश्चित तौर पर फर्स्ट ओवर 8 रन विशाल वर्मा है. देखिए नाम आप परफेक्ट लिख कर दीजिए. जो नाम आपने दिए लिख कर वो भी पता नहीं चल रहा है. तो विशाल वर्मा बैटिंग कर रहे हैं. और बार बार आप नहीं आना कि जब आप लिख कर दे रहे हो वही यहां पर कह रहे हैं. जिसके पहले सत्यम चौधरी बता रहे थे और उसके बाद पता चला सत्यम यादव है वो. तो अभी पता चला कि ये विशाल वर्मा है. तो प्रॉपर लिख कर दीजिए. कारण सिलेक्शन कमिटी जी बसलेली आहे त्यांना जे तुम्ही नाव आम्ही देणार तेच इथे घेणार आहेत. आणि आता कुठल्या प्रकारची वॉर्निंग नसेल, डायरेक्ट पेनल्टी आहे. 2 रनची पेनल्टी. जर तुमचा खेळाडू इथे आला नाही नाव सांगायला तर 2 रनची पेनल्टी. डाव्या एष्टीवरचा चेंडू पाहिलं. 1 धाव तर पूर्ण. आणि बघूया जेव्हा त्याने ऑफ शफल होऊन खेळायला गेले होते आणि एका धावेने धाव संख्या 22च्या रूपामध्ये 1 धाव. टोटल धाव संख्या 9. विशाल वर्मा स्ट्राईकला. गोलंदाज दीव. दुसरा षटक घेऊन दीव. राहुल राय याला देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर द विकेट. शॉट कव्हर पॉइंट. एक शॉट सिली मिड ऑन. त्यानंतर जिमी ऋषिक बडगामा पॉइंट कव्हर. लॉंग ऑफ लॉंग ऑन. शॉट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन. डाव्या एष्टी खूप बाहेर वाईड. आता मात्र दुहेरी अंकामध्ये आणि प्रियम आमचे स्कोर आम्हाला कळवतात. एकूण धाव संख्या आता आहे ती म्हणजेच 2 डिजिट मध्ये 10. 10 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट इन द सेकंड ओव्हर. स्ट्राईकला विशाल वर्मा, नॉन स्ट्राईकला सौरभ सिंग उर्फ चिचा आणि गोलंदाजी तो म्हणजेच दीव. आता मात्र ऑफ स्टंपवर बाहेर निघणारा अक्षरशः दोन्ही आपल्या पंजांवरती उभं राहून टिपिकल वीरेंद्र सेहवाग, टिपिकल आपण जर पाहिलं तर गब्बर म्हणजेच शिखर धवन स्टाईलमध्ये खेळायला गेले स्ट्रोक. मात्र कुठल्या प्रकारे आवाक्या बाहेरचा चेंडू होता. व्यवस्थित टायमिंग करू शकले नाही आणि पंचांचा इशारा वाईड आलाय. अवंतर धाव 11. धाव संख्या 11. आता मात्र संधी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. प्रयत्न फसला. झेल देऊन बसला आणि विकेट गमावून बसला तो म्हणजेच फलंदाज विशाल वर्मा. बॅक टू द पॅव्हलियन गॉन. नवीन फलंदाज आता बघूया विशाल वर्मा नंतर येतोय ज्याचं नाव आहे बॅट्समन नेम फलंदाज रवी यादव, ज्यानं पहिलं षटक देखील टाकलं होतं आणि अष्टपैलू खेळाडू आहे. जसं वीर बाबूला आपण पाहिलं त्या पद्धतीने हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. रवी यादव स्ट्राईकला. 1 डाऊनला आलेले आहेत. गोलंदाज आहे तो म्हणजेच दीव. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र डाव्या एष्टीवरचं वाईड.
पुन्हा एकदा पूल करायला गेले. चेंडूवर आपण खेळलेलं पाहिलंय. प्रत्येक खेळाडूने आपलं ओरिजिनल जे नाव आहे तेच सांगायचं आहे. जर काही आढळला खेळाडू, आपण टोपण नाव वगैरे नाही द्यायचे. त्याचं प्रॉपर जे नाव आहे तेच सांगा आम्हाला. रवी तर रवी, अवी तर अवी. कळलं? डाव्या एष्टी बाहेर. पुन्हा एकदा वाईड. वारंवार या ठिकाणी वाईड आणि अक्षरशः धर्मेश या ठिकाणी म्हणतायत की टप्पा तुमचा चांगला ठेवा. प्रियम धावसंख्या टोटल आपण पाहत आहोत 14. आमचे स्कोरर विनीत आणि प्रियम आम्हाला या ठिकाणी सहकार्य देत आहेत. आपली भूमिका या ठिकाणी पार पाडत आहेत ती म्हणजे स्कोरिंगची. गुणलेखक म्हणून कामगिरी. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूला पॉवरफुल पूल करायला गेले. एकदा धावसंख्या 15. बघा हे षटक जर आपण दिवस पाहिलं तर वाईड वाईड आलेलं, त्यामुळे थोडंसं मोठं षटक तयार होते आणि रवी यादव आणि सौरभ
या दोन संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. क्वार्टर फायनल बिटवीन गोइंग ऑन मॅच बिटवीन JMB 77 versus Mumbai Kings, the winner of this team in this match versus cricket lovers. So गेंदबाज तैयार, रन आउट का मौका, लेकिन बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम पवार. गोलंदाजीसाठी येतोय पवार. पवारला आपली पॉवर दाखवावी लागणार आहे या ठिकाणी, कारण 2 धावांची औपचारिकता पूर्ण करायची 11 बॉल्स मध्ये. कारण पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. स्ट्राईकला सौरभ. ऑन दी अप खेळायला गेले, चेंडू पॉइंटला खेळलेत. 1 धाव, 24. मॅच इज इक्वल झालेली आहे, मात्र आता 1 धावेची गरज आहे. आणि दैसर बॉईज या संघाच्या संघ नायकाला विनंती करतोय, त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आणि साई 11 आणि दैसर बॉईज आणि विजय फटका रवीच्या बॅटमधून. त्यामुळे अभिनंदन टीम मुंबई किंग्स. मी विनंती करतोय दैसर बॉईज आणि साई 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. पहिल्यांदा क्रिकेट लवर्स आणि चेतन जाधव मुंबई किंग्स. चला क्वार्टर फायनलचा टॉस, क्रिकेट लवर्स विरुद्ध मुंबई किंग्स आणि त्यानंतर दैसर बॉईज विरुद्ध साई 11. क्वार्टर फायनल 4 ओव्हरची आणि ओव्हर टू गौरांग. चला वळतो आपण पुढील टॉसकडे आणि त्याआधी आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देतोय का आधी. चला टॉस आपण